साहेब मंत्री भरत गोगावले यांनी एक वक्तव्य केलं. मंत्री भरत गोगावले यांनी काही प्रमाणात हे खरं आहे. कारण आधी जे मला कळलं होतं ते नियम असं काहीतरी होता की एका घरामध्ये 2 महिलांना देणं, त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी, बायसिकल नसावी, उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना द्यावं. पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा. तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि ज्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते मागण्यात येऊ नये. याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी. नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून निवडणुकीपुरतं होतं असं होतं का काही? निवडणुकीपुरतं कसं म्हणजे त्यावेळेला पहिल्यापासूनच जे आहे लाडक्या बहिणी द्यायचं ठरलं त्यावेळेला हे नियम ठरलेले आहेत. पण लोकांनी त्या नियमाचे पालन केलं नाही. आता एवढंच आहे की नियमाचं पालन करून जे महिला लेडीज आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांना देण्यात येईल. साहेब मंत्री भरत गोगावले यांनी एक वक्तव्य केलं. मंत्री भरत गोगावले यांनी एक वक्तव्य काही प्रमाणात हे खरं आहे. कारण आधी जे मला कळलं होतं ते नियम असं काहीतरी होता की एका घरामध्ये 2 महिलांना देणं, त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी, बायसिकल नसावी, उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना द्यावं. पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा. तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि ज्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते मागण्यात येऊ नये. याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी. नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून निवडणुकीपुरतं होतं असं होतं का काही? निवडणुकीपुरतं कसं म्हणजे त्यावेळेला पहिल्यापासूनच जे आहे लाडक्या बहिणी द्यायचं ठरलं त्यावेळेला हे नियम ठरलेले आहेत. पण लोकांनी त्या नियमाचे पालन केलं नाही. आता एवढंच आहे की नियमाचं पालन करून जे महिला लेडीज आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांना देण्यात येणार.